एवरीवन. सो माय हार्ट इज सो फुल राईट नाव. कारण ही वाली जी साडी आज तुम्हाला दाखवणार आहे ती इतकी स्पेशल आहे ना. स्पेशल रिझन एक की ही माझी फर्स्ट एव्हर बांधणी साडी आहे. सेकंड रिझन ह्याचा कलर. जस्ट लुक ॲट दिस ब्युटिफुल व्हायब्रंट कलर. आता या साडीचं डिटेलिंग मी तुम्हाला दाखवते. एक तर ही इतकी हलकी, इतकी मऊ मऊ साडी आहे आणि इतकी सुंदर आहे. म्हणजे मी इतकी एक्साइटेड आहे की मी ह्याच्यामध्ये कशी दिसेन किंवा ही साडी कोणत्या पद्धतीने मला नेसायची आहे. मोस्टली मी ही गुजराती स्टाईलनेच नेसणार आहे. आता जेव्हा मी ही साडी मागवली होती, म्हणजे माझ्यापर्यंत जेव्हा ही पोहोचली होती, तेव्हा ही बेसिक प्लेन साडी होती. ही जी लेस तुम्हाला इथे दिसते ना, ही वाली आणि ही वाली, ती मी इथे लावून घेतली आहे आणि खूप छान. आणि मला अशी एकदम सोबर लेस हवी होती जी इव्हनिंगच्या वेळेला आपण जेव्हा साडी नेसू ना, लाईटमध्ये एकदम हिंटमध्ये अशी शाईन करेल. आणि ती एक्झॅक्टली तशीच करते जशी मी घेतली होती. सो ही मी घेतली होती मला नटराज मार्केटमधून. आय थिंक 300 रुपीजला 18 मीटर्स. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे साडीचा ब्लाऊज. तोही मी शिवून आणलाय. म्हणजे टेलरच्या हाता पाया पडून, खोटं बोलून की इधर जाणे काय उधर जाणे काय करून त्या बिचाऱ्याने मला शिवून दिलाय. आणि ब्लाऊज पण इतकं सुंदर शिवलंय त्याने. आणि मला ब्लाऊजचे जे स्लीव्ज आहेत, म्हणजे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं की जर मी रेडीमेड ब्लाऊज आणते तर मला ते स्लीवलेस आवडतं, पण जर मी शिवून घेते तर मला हे असे स्लीव्ज आवडतात. आणि त्याने सुद्धा इथे हाताला लेस लावली आहे. खूप सुंदर ब्लाऊज शिवलाय त्याने. पाठचा गळा तर चला, साडी तुम्हाला सुद्धा दाखवून झाली आहे. आता ही फायनली मी हिला प्रेसला देईन, कारण ही मला उद्या नेसायची आहे लक्ष्मीपूजनला. साडी ब्लाऊज मी दोन्ही प्रेस करायला देणार आहे. आणि मी अजून एक गेट रेडी विथ मी शूट करणार आहे उद्या, सो तो सुद्धा बघायला विसरू नका. आणि ही साडी तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्की मला सांगा. आय होप तुम्हाला सुद्धा आवडली असेल, कारण मलाच ही खूप जास्त आवडली. नसेल आवडली तरी पण बोला की तुम्हाला ती आवडली आहे म्हणून. ओके, बाय.